हॅलो. हो, आता आपण बघूया विण दोघांतलीही तुटेण्याचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की आनंदला श्वेताबद्दल थोडंसं इन्सिक्युअर वाटत असतं. त्यामुळे ते स्वानंदीला बोलवतात. स्वानंदी आल्यावर आनंद आणि निकिताही येतात. तेव्हा स्वानंदी बोलते की काय झालं, एव्हरीथिंग इज ओके असं अचानक बोलवलं. तेव्हा आनंद श्वेताबरोबर आणि अंशूने केलेला सगळा प्रकार सांगतो. तेव्हा स्वानंदीला लगेच आठवतं की ही मुलगी मलाही भेटली होती आणि तेव्हा मीही तिला विचारलं होतं, तेव्हा ती थोडी घाबरलेली होती म्हणून. तेव्हा आनंद बोलतो की गरीब घरातली मुलगी गं वहिनी ती, वडील नाही, आईची जबाबदारी, आई आजारी असते, लहान बहीण आहे, बहिणीचं शिक्षण आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की गरीब घरातल्या मुलींसोबतच असं होतं, पण इथे याआधी पण कंपनीत असं होत होतं का? तेव्हा आनंद बोलतो की आत्तापर्यंत कोणाची तक्रार नाही आली, पण ह्या केसनंतर वाटतंय की चौकशी करावी लागणार आहे म्हणून. तेव्हा आनंद आणि निकिताचं म्हणणं असतं, तू बोलशील का वहिनी तिच्याशी? तेव्हा स्वानंदी बोलते हो मग नक्कीच बोलेल ना. तेव्हा आनंद बोलतो की मी तिला तुझ्याकडे पाठवतो. तेव्हा स्वानंदी हो बोलते. इकडे आधीरा पार्टीच्या फूडची लिस्ट करत असते. तेव्हा मंदाकिनी तिच्या भोवती बडबड करत असते की कशाला पाहिजे हे आणि ड्रायफ्रुट्स कशाला पाहिजे, एक काम कर ना, तू घरीच का करत नाही, मीही तुला मदत करते, मस्त कढी कर, भात कर आणि बटाट्याची भाजी कर, चपाती कर. तेव्हा आदिरा बोलते की आई, एकतर तुम्ही माझ्या फ्रेंड्स बाबतीत तरी असं बोलू नका, एकतर ते हे असलं काही खाणार नाही आणि आणि बाहेर ते खातील आणि मला लाज वाटेल. तेव्हा आदिरा पाणी प्यायला किचनमध्ये जाते. तेव्हा मंदाकिनी तिच्याकडे जाते आणि बोलते की का लाज वाटेल, म्हणजे आपल्या घरातल्या जेवणाची लाज वाटेल का? तेव्हा मंदाकिनी बडबड बडबड करत असते. आदिराला खूप डोक्यावरून जात असतं. तेवढ्यात अर्पिताचा फोन येतो. तर तेव्हा मंदाकिनी ढुकून बघत असते. तेव्हा आदिरा बोलते की अर्पिता ताईचा फोन आहे, बोलताय. तेव्हा मंदाकिनी बोलते की बोल तूच. तेव्हा आदिरा आपल्या बेडरूममध्ये येऊन अर्पिताशी बोलते. अर्पिता अजून तिला फोडण्या देत असते, कशी चालली पार्टीची तयारी न ऑल. तेव्हा ती बोलते की स्ट्रेस आला आहे का तुला? तेव्हा आदिरा बोलते हा असंच काही. तेव्हा अर्पिता बोलते की हो येणारच, एक काम कर ना, तू एकटीने नको काम करू ना, मी करते तुला हेल्प, मी तुझ्या फ्रेंड्सला इन्व्हाइट करते आणि इव्हेंट मॅनेजरशी सुद्धा बोलते. तेव्हा आदिरा बोलते नको ताई, मी करेल सगळं. तेव्हा अर्पिता बोलते की असं काय करतेस गं, मला करू दे ना, मला तुझी काळजी आहे, मला माहिती आहे तुला कशी पार्टी वगैरे लागते ते. अर्पिता आदिराचं मन वळवत असते आणि त्या दोघींचं बोलणं झाल्यावर फोन ठेवल्यावर अर्पिता मल्लिकाला बोलते की कसं होतं. तेव्हा मल्लिका बोलते की एकदम परफेक्ट. इकडे मंदाकिनी गुपचूप आपल्या रूममध्ये पैसे मोजत असते. तेवढ्यात सूज तिथे येते आणि फोटो काढत असते. तेवढ्यात ती बघते. तेव्हा मंदाकिनी पटकन पैसे लपवते. तेव्हा सूज बोलते की मम्मा एवढे पैसे आले कुठून? तेव्हा मंदाकिनी बोलते की दार लाव पहिले. ती पटकन दरवाजा लावते आणि बोलते की आदिराच्या आईने दिले. तेव्हा तेव्हा सूज बोलते की आदिराची आई आल्या होत्या का त्या आपल्या घरी आणि काय म्हणत होत्या? तेव्हा मंदाकिनी सांगत असते की तिच्या मुलीला नावं ठेवत होत्या, अशी आहे तशी आहे, हे असं तसं. तेव्हा सूज बोलते की काही काय बोलतेस, कोणी आपल्या डॉटरला असं बोलतं का, तू बोलते का मला? तेव्हा मंदाकिनी बोलते मी काय खोटं बोलते? तेव्हा सूज बोलते नाही. तेव्हा मंदाकिनी बोलते की त्या आदिराच्या आईला तरी कळतं की ती किती छळ करते ती माझा. तेव्हा सूज बोलते सुनेचा छळ का करतेस तू, किती क्यूट असतात ते. तेव्हा मंदाकिनी बोलते की मी तिचा छळ करते? अगं ती माझा छळ करते ती, आणि हे पैशांच्या बाबतीत ना कोणाला बोलू नको हं. तेव्हा सूज बोलते की मग त्याच्यासाठी फाईन लागेल. तेव्हा मंदाकिनी बोलते की हे बघ, तुझी नजर वाकडी जाऊ द्यायची नाही हं, तिकडे मी पैसे मोजून ठेवलेत म्हणून. तेव्हा सूज बोलते मग दे ना गं पैसे. तेव्हा मंदाकिनी तिला पटकन 1,500 काढून देते आणि तेव्हा ती सांगते की बघ मी पैसे मोजून ठेवले, त्याच्याकडे तुझी नजर पडता कामा नये. सूज पैसे घेते आणि बाहेर चालली जाते. इकडे आदिरा पार्टीला घालण्यासाठी जो ड्रेस असतो तो घालून रो समोर येते. रो गिटार वाजत असतो. तो आदिराला बघतो आणि तो तिच्या प्रेमात अजून पडतो आणि बोलतो की किती सुंदर दिसतेस तू. आणि ते दोघं बोलत असताना दोघं मस्त सालसा करतात. तेवढ्यात आदिरा बोलते की कसा वाटला हा ड्रेस मी 31st पार्टीसाठी घेतले. तेव्हा रोहनला थोडं खटकतं. तेव्हा रोहन बोलतो की तू हा ड्रेस पार्टीमध्ये घालणार आहेस? तेव्हा आदिरा बोलते की का, तुला नाही आवडला का? तेव्हा रोहन बोलतो की तसं नाही का, पण तुला माहिती आहे ना आपल्या सोसायटीतले लोक कसे आहेत, आणि मला नाही वाटत की तुला ह्या ड्रेसवरनं कोणी काही बोलावं म्हणून. तेव्हा आदिरा बोलते की सोसायटीतल्या लोकांचं म्हणशील तर त्यांची मला गरज नाही आहे, ते काय बोलतील मी नाही विचार करत रोहन. बघ तुला आवडत नसेल ना हा ड्रेस तर मी नाही घालणार, मी चेंज करेल. पण तू सोसायटीतल्या लोकांचं म्हणत असशील ना तर मला त्यांची पर्वा नाही आहे. कारण की रोहन मला तुझ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे, म्हणजे माझं तुझ्यावर प्रेम आहे. तेव्हा रोहनसुद्धा पघळतो आणि तो बोलतो की बरं ठीक आहे, समजलं मला.
तुला आता कसं राहायचं काय तुझ्या आवडीनिवडी तू जपू शकतेस, मला काहीही प्रॉब्लेम नाही, माझ्यासाठी तुझा आनंद इम्पॉर्टंट आहे. तेव्हा आदिरा बोलते की खरंच. तेव्हा रोहन बोलतो की हो खरंच. इकडे श्वेता स्वानंदीची वाट बघत असते. तेव्हा स्वानंदी तिथे येते. तेव्हा श्वेता बोलते की हॅलो मॅम, मला इथे का बोलवलं. तेव्हा स्वानंदी बोलते की अगं हे बघ, तुला एक गोष्ट सांगते, मला सांग, मी ना माझ्याबद्दल सांगते, मी लहान होते, कदाचित तुझ्या एवढी असेल, तुझ्यापेक्षा लहान असेल अगं, तेव्हापासून जबाबदारी पडली, जॉब वगैरे सगळं. पण सुदैवाने देवाच्या कृपेने माझ्यावर कधीच असं वेगळा प्रसंग आला नाही. ती कृपाच आहे म्हणा. पण मग कसं असतं ना गं, आजकालच्या युगात आहे ना तशा गोष्टी घडत असतात. कोणी एखाद्यावर विचित्र वागतं, कोणी काय. अशा प्रसंगात मुली घाबरतात अगं, मुली सांगत नाही. तेव्हा स्वानंदी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते की तुमच्यावर वेगळाच काही प्रसंग आला तर तुम्ही सांगत जा, तुम्ही लपवून ठेवू नकच जा, की तुमच्या आईवडिलांनी तुमच्यासाठी किती कष्ट केलेले असतात, तुम्हाला या गोष्टींवर परसाठी शिकवलेलं असतं, जॉबसाठी तयार केलेलं असतं, आणि तुम्ही लपून तिथून बॅकआउट व्हायचं, स्टेप आऊट व्हायचं, हे नाही चांगलं. त्याच्यामुळे स्वानंदी तिला सांगत असते की तुझ्यासोबत काही होत असेल तर तू सांग बाळा, असं घाबरू नको. तुला मी म्हणलीस ना की तू माझ्या बहिणीसारखी आहेस म्हणून, तर मला तू काहीही गोष्ट शेअर करू शकते. तेव्हा श्वेता रडायला लागते आणि बोलते की मॅम तुम्ही किती चांगले आहात हो, मला भीती वाटते. तेव्हा स्वानंदी बोलते का, कसली भीती. इकडे अंशू एक आजींना ऑफिसमध्ये घेऊन येतो आणि समरच्या तिथे घेऊन येतो आणि हात धरून धरून त्यांना बोलतो की या बसा, चेअर मागे करतून त्यांना बसवतो. तेव्हा त्या समरला नमस्कार करतात. तेव्हा समर बोलतो की नमस्कार आणि बोलतो की अंशू या कोण. तेव्हा समर बोलतो अरे दादा, या बाहेर आपलं बस स्टॉप आहे ना ऑफिसच्या बाहेर, तिथे उभ्या होत्या, मुलाची वाट बघत होत्या, पण माझा मुलगा अजून आला नाही म्हणून उन्हात उभे होत्या रे. पण मी त्यांना बोललो की तुम्ही आमच्या ऑफिसच्या लॉबीमध्ये बसून आराम करू शकताय, चालेल ना. तेव्हा समर बोलतो हो चालेल ना अंशू, यांच्यासाठी चहा कॉफी काहीतरी ऑर्डर करूया. तेव्हा अंशू बोलतो झालं. तेव्हा समरला थोडं अंशूबद्दल भारी वाटतं. तेव्हा ते आजी बोलतात खूप गुढी हो तुमचा भाऊ, मला ऑफिसमध्ये आणलं, चहा नाश्त्यासाठी विचारलं, असं कोणी परक्या माणसासाठी करतं का. तेव्हा ते आजी अंशूचं कौतुक करत असतात, फार गुणी हो तुमचा भाऊ, तू लहान आहे म्हणून अरे तुरे करते हं. तेव्हा अंशू बोलतो अरे त्यात काय, केलंच पाहिजे, आणि तुम्ही आवाजावा केलं तर ऑकवर्ड होईल. तेव्हा त्या आजी समरला सांगत असतात की तुमचं त्याच्या बोलण्यासारखं तुमचंच नाव होतं. म्हटलं चला बघूयात की याच्यावर संस्कार तरी एवढे चांगले कोणी केले ते. तेव्हा आजी बोलते चला येते, तुमच्या मुंबईमध्ये खूप ट्रॅफिक आहे ना म्हणून माझ्या मुलाला यायला उशीर झाला. तेव्हा आजी जाणार. तेव्हा अंशू बोलतो की दादा मी गाडी सांगून ठेवली आणि त्यांना सांगितले की ड्रायव्हरला की घरीच पोचव म्हणून. तेव्हा समर बोलतो की चांगलं केलंस. तेव्हा आजी दोघांना आशीर्वाद देते की सुखी राहा आणि आजी पुढे जाते. तेव्हा अंशू बोलतो की दादा येतो मी त्यांना सोडून. तेवढ्यात समर बोलतो की अंशू गुड जॉब. तेव्हा अंशू बोलतो की महिलांना मदत केलीच पाहिजे ना दादा, आणि समाजातल्या महिलांना तर करायलाच पाहिजे, आणि श्वेताचा वाईट अनुभव आला आहे म्हणून मी खचून नाही जाणार, मला वाटेल तितकी महिलांना मदत करेल. तेव्हा समरला त्याच्याबद्दल प्राऊड फील होतं आणि अंशू तिथून चालला जातो. इकडे स्वानंदी श्वेताला समजत असते की तू घाबरू नकोस अगं, मी आहे तुझ्यासोबत, तू का घाबरतेस, तू हे सगळं समर सरांना का नाही सांगत. तेव्हा श्वेता बोलत असते की समर सरांना मी सांगितल्यावर मला भीती वाटते त्यांच्या डोळ्यात नाही बघू शकत मी, आणि ते माझ्यावर का विश्वास ठेवतील. तेव्हा स्वानंदी सांगत असते की समर सर माणूस म्हणून खूप चांगले आणि ते बायकांचा खूप रिस्पेक्ट करता अगं. तेव्हा श्वेता बोलते की पण अंशुमन सर त्यांचे भाऊ आहे, ते त्यांच्यासाठी माझ्यावर का विश्वास ठेवतील. तेव्हा श्वेता मोबाईल काढते आणि स्वानंदीला दाखवते की अंशुमन सर मला असे मेसेजेस करतात. तेव्हा स्वानंदी बोलते की शी एवढे घाणेरडे. तेव्हा श्वेता बोलते की याच्याहूनही घाणेरडे मेसेज करतात. परवा त्यांनी माझा फोन घेतला आणि सगळं डिलीट करून टाकले, पण मी उगाचच काही स्क्रीनशॉट काढून ठेवलं ते माझ्या बहिणीला दाखवण्यासाठी, म्हणून ते माझ्याकडे राहिले. तेव्हा स्वानंदी बोलते की एक काम कर, तू माझा नंबर घे आणि हे सगळे स्क्रीनशॉट मला पाठव, हे मला समर सरांना दाखवायलाच हवे, समर सरांपर्यंत काही गोष्टी जायलाच हव्या. तेव्हा ती हो बोलते. तेवढा तिला ऑफिसमधनं फोन येतो. तेव्हा ती बोलते की मॅम ऑफिसमधनं फोन. तेव्हा स्वानंदी बोलते की उचल, पण एकदम काम शांत, कोणी घाबरू नकोस, मी तुझ्यासोबत आहे, आणि काहीही लागलं ना तर मला कॉल कर, कळलं, आणि ऑफिसला जाता जाता सगळे स्क्रीनशॉट मला पाठवून ठेव. आणि स्वानंदी विचार करते आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.